निरंतर बातमी सविस्तर पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते। भाजप नेते CR पाटील यांचं हे वक्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातीकरणाचा प्रयत्न केला होता। छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजरातीकरणाचा प्रयत्न सुरू असं देखील संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया आहे। तर महाराजांच्या भोसले घराण्याची सर्वांनाच माहिती आहे असं अजित पवार यांचं हे प्रत्युत्तर आहे। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातीकरणाचा प्रयत्न सुरू आहे। मी CR पाटलाचं भाषण ते ऐकलंय गुजरातमधलं इकडलं। छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे मराठा साम्राज्याचे सेनापती आहेत, राजे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता सूड तुम्ही घेऊ नका अशा प्रकारे। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं वंशावळ ही सगळ्यांना माहिती आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने त्या ठिकाणी बोलत असतो। आता मी काही ऐकलेलं नाहीये, पण मला एवढंच माहिती आहे की महाराजांचा जो काही वंश आहे तो कशा पद्धतीनं ते भोसले घराणं आणि बाकीचा सगळा सातारची गादी हे सगळं आपल्याला माहिती आहे। बघूयात पुढची बातमी। एकनाथ शिंदे ठाण्यातील रहमान डकैत असं संजय राऊत म्हणतायत। ठाण्याचं लहरी शहर झालंय का असं देखील सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। शिंदेंच्या नातेवाईकांच्या दारामध्ये ड्रग्ज सापडलं। शिंदेंच्या घरातही कोणी ड्रग्ज घेत आहे का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांचा शिंदेंवर हा निशाणा आहे। तर कोरोना काळात मास्क घालून आम्ही घरी बसलो नाही, PPE किट घालून रुग्णालयात गेलो असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये एक लॅरी नावाचं शहर, सगळ्यात मोठा कराचीतला गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर। आपण त्या सिनेमात पाहिलं असेल, त्यात एक रहमान डकैत आहे, रहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा आहे। तिथे सुद्धा लॅरी शहरामध्ये ड्रगचा सगळ्यात मोठा व्यवहार आणि व्यापार चालत होता। या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या दारात तिथून ड्रग्ज इथे येते का? ज्या अर्थी हे ड्रग्ज ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते, खुल्या मिळते, त्या अर्थी डेप्युटी CMच्या घरामध्ये कोणी ड्रग्ज घेत आहे का? त्याचा तपास व्हायला पाहिजे। रहमान डकैत असा आरोप करतात, मात्र कोविड काळात खऱ्या अर्थाने कोणी काम कोविड काळात कोणी काम केलंय ठाणेकरांना माहित आहे, मुंबईकरांना माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे। घरी बसून मास्क लावून आम्ही घरी बसलो नाही। आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, आमचा अजेंडा सत्तेचा नाही, आमचा अजेंडा विकासाचा। आता बातमी अतिशय महत्त्वाची आहे। अविनाश जाधव यांच्या आरोपाची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीररित्या दखल घेण्यात आलेली आहे। ठाणे महापालिका निवडणूक निरीक्षकांकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे। पालिका आयुक्तांकडून देखील अहवाल मागवण्यात आल्याचं कळतंय। ठाण्याच्या महापालिका प्रभाग क्रमांक 16, 17, 18 मधून शिंदे सेनेचे उमेदवार बिनविरोध आलेत। अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडीवरून आरोप केले होते आणि त्याचीच आता दखल घेण्यात आलेली आहे।